शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. कालपर्यंत आपण बघितलं की खंडकाळामध्ये महाराष्ट्राच्या भूभागावर आपल्याला निरभ्रता दिसत होती, कुठल्याही प्रकारचे ढग नव्हते. परंतु आज या ढगांच्या संख्येत वाढ झाली आहे. शिवाय बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्र देखील विकसित होत आहे. साधारण त्याचा मार्ग हा ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान असा राहण्याची शक्यता आहे. बघतो की उष्णतेची लाट पुन्हा एकदा देशातील अनेक राज्यांमध्ये डोकं वर काढते आहे. त्यातच एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होत असून त्यामुळे ओरिसाला रेड अलर्ट देण्यात आला आहे. कालपर्यंत आपण असं बघितलं होतं की 15 तारखेपासून पुढे पावसाचं वातावरण कमी होईल अशा प्रकारचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिलेला होता. मात्र त्या अंदाजात आता बदल झाला आहे आणि पुन्हा एकदा पूर्व भारताकडून, दक्षिण भारताकडून पावसाचं प्रमाण वाढत असल्याची माहिती उपलब्ध होते. जसाही हा पावसाचा प्रभाव देशावर वाढू लागेल तसं उष्णतेचं प्रमाण आपोआप कमी होईल. आपल्याला 17 तारखेला उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी दिसतोय. मात्र महाराष्ट्रात या तीनही दिवस म्हणजे 15, 16, 17 भारतीय हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही. 18 तारखेला देखील भारतीय हवामान खात्याने कुठल्याही प्रकारचा पावसाचा अंदाज महाराष्ट्रात दिलेला नाही. जे काही वातावरण भारतामध्ये तयार होणार होतं ते आता केवळ 19 तारखेला हिमालयीन पर्वतरांगांच्या आजूबाजूनेच राहण्याची शक्यता आहे. तीच परिस्थिती आपल्याला 20 तारखेलाही दिसते. एकूण भारतातील पावसाचे प्रमाण हे खूप कमी झालेलं आहे. केवळ या भागामध्ये थोडं पावसाळी वातावरण आपल्याला दिसतंय आणि पूर्व भारतामध्ये हलका प्रभाव आहे. एखाद दुसऱ्या ठिकाणी कोकणामध्ये पावसाचं प्रमाण दिसते आणि या ठिकाणी पंजाब, हरियाणा, दिल्ली किंवा NCR, उत्तर प्रदेश या भागात थोडं पावसाचा प्रभाव आहे. अन्यथा संपूर्ण भारतातील पाऊस उघडलेला आहे. या ठिकाणी मल्टी मॉडेल एसेंबल मध्ये जर बघितलं 14 तारखेपासून 20 तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही. कोरडं वातावरण दाखवलेलं आहे. मात्र 21 तारखेपासून 27 तारखेपर्यंत विदर्भात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. अन्यथा पावसाची शक्यता फार कमी दाखवण्यात आलेली आहे. पावसाचं प्रमाण कमी होत आहे आणि प्रत्येक दिवशी आत्तापर्यंत जे सरासरी पावसाचं प्रमाण होतं ते घटत चाललेलं आहे. पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होऊन हे सुधारेल, परंतु सध्या नंदुरबारमधली परिस्थिती अतिशय बिकट दाखवण्यात आलेली आहे आणि संपूर्ण विदर्भ, जवळपास मराठवाडा हा डेंजर झोनमध्ये सध्या जातोय. सिंधुदुर्गसारख्या जिल्ह्यात देखील पावसाची कमी असणं हे अवघड आहे आणि आता कोणत्याही क्षणी हे बाकी जिल्हे देखील पुन्हा एकदा रेड कलरमध्ये कन्वर्ट होऊ शकतात. कारण आपण बघितलं होतं की 40% तूट किंवा घट ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला 30 जूनला होती. त्यामध्ये सुधारणा जरूर झाली, परंतु पुन्हा एकदा पावसाने ओढ दिल्यामुळे पर्सेंटेज पुन्हा कमी होत आहे. आपण या ठिकाणी बघतो भारतातील परिस्थिती आपण कालच्या व्हिडिओमध्येही बघितलेलं आहे की आता सध्या 21% घट म्हणजेच 79% भारतामध्ये पावसाची सध्याची सरासरी आहे. आपण CFS मॉडेलचा अंदाज बघतो. कोकण आणि विदर्भ असं पावसाळी वातावरणाची शक्यता 14 ते 21 व्यक्त करण्यात आलेली आहे. तर पुढच्या आठवड्यामध्ये 21 ते 28 मध्ये या मॉडेलने मात्र केवळ महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाळी परिस्थिती राहू शकते, परंतु बेटर परिस्थिती दाखवली महाराष्ट्रात राज्याच्या देशाच्या तुलनेत. आपण GFSचा झटपट अंदाज बघूयात. कोकण किनारपट्टीला केवळ ढगाळ परिस्थिती दाखवण्यात आलेली आहे.
त्यामध्ये वाढ होत जाईल 16 तारखेला, 17, 18, 19, 20 तारखेला थोडं दक्षिण कोकणात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. 21 तारखेला ही दक्षिण कोकणातच पावसाचा प्रभाव आहे. 22, 23 आणि 24 तारखेपर्यंत GFS मॉडेलने देशात फारशा पावसाची शक्यता व्यक्त केलेली नाही. केवळ हिमालयन पर्वतरांगांच्या आजूबाजूने आणि पूर्व भारतात पाऊस दाखवला आहे. त्यामुळे परिस्थिती गंभीर असल्याचं या ठिकाणी दाखवण्यात आलं आहे. मात्र आपण GFS मॉडेलपेक्षा ECMWF मॉडेलच्या अंदाजावर अधिक विश्वास ठेवतो. 15 तारखेपासून आपल्याला महाराष्ट्रात पावसाची शक्यता दिसते. ECMWF मॉडेलनुसार हवामानात आणखी काय बदल होतील माहीत नाही, परंतु कोकणामध्ये पावसाची परिस्थिती हलक्या स्वरूपात सुरू होऊ शकते. थोडं सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण दाखवलेलं आहे आणि देशाच्या तुलनेत आपण बघतोय की महाराष्ट्रात थोडं तरी वातावरण तयार होईल अशी अपेक्षा आहे. पूर्व भारतामध्ये मात्र अनेक राज्यांमध्ये पावसाला सुरुवात होईल. 16 तारखेला पूर्व भारतातील वातावरण थोडं अंतर्गत भारतात सरकण्याची शक्यता आहे. कोकणामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडं वातावरण बदललेलं दिसेल. मात्र हे वातावरण महाराष्ट्रात सर्वदूर नाही. थोडं पूर्व विदर्भात थोडं वातावरण बदलण्याची शक्यता उद्या आहे. 17 तारखेला आपण बघतो पूर्व भारताकडून अतिशय चांगलं वातावरण भारतामध्ये पावसाचं तयार होतं आहे. हा सर्व भागामध्ये पावसाचं वातावरण आहे, अगदी विदर्भापर्यंत, आणि कोकण किनारपट्टीला हलकं वातावरण राहील, परंतु महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात अतिशय तुरळक पाऊस राहणार आहे. 18 तारखेला देखील आपण बघतो विशेष पाऊस नाही आहे. विदर्भाच्या दिशेने थोडं काही वातावरण सरकतं का हे आपल्याला बघायचं आहे, कारण जे काही हलकी चक्राकार स्थिती किंवा कमी दाबाचं क्षेत्र आहे ते सध्या ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश असं सरकण्याची शक्यता आहे. आपण 19 तारखेला असं बघतो की पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशवर आहे आणि त्यामुळे त्याला फार सपोर्टिव्ह वातावरण न मिळाल्यामुळे राजस्थानच्या शेवटच्या टोकापर्यंत हे कमजोर असलेलं लो प्रेशर पोहोचेल असं वाटत नाही. पण दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात स्थानिक वातावरण राहण्याची शक्यता आहे. तुलनेत 20 तारखेला या स्थानिक वातावरणात वाढ होईल. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण पावसाळी प्रभाव राहण्याची शक्यता आहे आणि बंगालच्या उपसागरात वातावरण बदलतं आहे. पूर्व भारतातील अनेक राज्यांमध्ये वातावरण बदलतं आहे. यामध्ये उत्तर प्रदेश असेल, बिहार, पश्चिम बंगाल किंवा अगदी पूर्वेकडील सर्वच राज्य, ओरिसा, झारखंड, छत्तीसगडचा उत्तरेकडील भाग, पूर्व मध्य प्रदेश या भागात पाऊस वाढतोय. त्यामुळे देशातील परिस्थिती सुधारू शकते आणि आता आजच्या अंदाजानुसार थोडं एक सकारात्मक वातावरण म्हणजे 21 तारखेपासून भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढेल. महाराष्ट्रात देखील बंगालच्या उपसागराच्या सिस्टममुळे विदर्भ, मराठवाड्यात पावसाचं प्रमाण वाढू शकतं. कोकण घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण वाढू शकतं. 22 तारखेला देखील यामध्ये भारतातील राज्यांमध्ये वाढ होते, परंतु महाराष्ट्रात बराच भाग सुटतोय. 23 तारखेला आपण बघतो केवळ विदर्भामध्ये थोडं प्रभाव त्याचा आहे. कोकणामध्ये हलक्या स्वरूपात आहे, परंतु स्थिती तशी महाराष्ट्राची फार समाधानकारक नाही. 24 तारखेला तीच परिस्थिती आहे. आपण बघतो की लो प्रेशर तयार होतंय बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला आणि ते पूर्व भारत, उत्तर भारत असाच प्रभाव टाकतंय. दक्षिण भारतासहित अगदी राजस्थान, गुजरात, पश्चिमी मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू ही राज्य सुटत आहेत. त्यामुळे 25 तारखेपर्यंत ECMWF मॉडेलने देखील महाराष्ट्रात समाधानकारक पावसाचा कुठलाही प्रभाव दाखवलेला नाही. जुलै हा प्राईम महिना आहे की जो भारतामध्ये पाऊस देणारा आहे. या काळातच जर भारतात पाऊस झाला नाही किंवा महाराष्ट्रात पाऊस झाला नाही तर स्थिती गंभीर होऊ शकते. ECMWF मॉडेलनुसार MJO फेज हा 26 तारखेनंतर अस्तित्वात येईल.
अल्प कालावधीसाठी आणि त्यामुळे 26 तारखेनंतर भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे. संपूर्ण भारतात 27 तारीख अशी आहे की ज्या कोरड्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे राजस्थान गुजरातमध्ये पाऊस पोहोचत नव्हता त्या ठिकाणी आपल्याला पोहोचलेला दिसतोय. परंतु तरी देखील मध्य भारत दक्षिण भारतामध्ये फारशी सुधारणा नाही. मात्र एक आनंदाची बाब म्हणजे संपूर्ण भारतात पावसाचा प्रभाव वाढल्यामुळे यदाकदाचित 28 तारखेनंतर महाराष्ट्रात देखील जे स्थानिक वातावरण आहे कुठलंही लो प्रेशर किंवा कमी दाब महाराष्ट्रावर येणार नाही, परंतु स्थानिक कमी दाबाचा प्रभाव वाढू शकतो आणि त्यामुळे महाराष्ट्रात केवळ स्थानिक वातावरणावर आपल्याला जुलै महिना काढावे लागणार आहे. म्हणजे 28-29 ह्या अशा तारखा आहेत की ज्यामध्ये भारतात सर्वाधिक पावसाची नोंद होईल, कारण संपूर्ण देशामध्ये पाऊस पोहोचलेला असणार आहे. कारण संपूर्ण देशात मान्सून पोहोचूनही पाऊस पोहोचला नव्हता, परंतु आपल्याला 28-29 तारखेनंतर वातावरण बदलताना दिसते. आणि आनंदाची बाब या ठिकाणी अशी आहे की लो प्रेशर जे आत्तापर्यंत उत्तरेला बंगालच्या उपसागरात बनत होते ते आता पहिल्यांदा अंदमान निकोबार बेटांच्या आजूबाजूने आणि अरबी समुद्राच्या अंतर्गत भागातून बनू लागले आहे. आणि हा जर प्रभाव वाढला तर मात्र महाराष्ट्राचं चित्र बदलू शकतं. सध्या बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला जरी कमी दाबाचं क्षेत्र विकसित होत असलं तरी त्याचा मार्ग हा अजून तरी या ठिकाणावरून या मार्गे जाईल असं दिसतंय. आणि त्यामुळे महाराष्ट्राला त्याचा फार फायदा होणार नाही, परंतु कोस्टल भागामध्ये बाष्पयुक्त वारे आल्यामुळे कोकण किनारपट्टीत पावसाची सुरुवात होऊ शकते अशी एक अपेक्षा आहे. जुलै महिन्याचा पॅटर्न असाच असतो, त्यामध्ये फार विशेष बदल नाही, कारण जुलै महिन्यामध्ये बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्र खूप कमीदा लो प्रेशर येण्याची शक्यता असते. मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये विशाखापट्टणम जवळ तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र हे महाराष्ट्रावर येण्याची शक्यता अधिक असते. आपण जेव्हा एकत्रित अंदाज देशाचा बघतो पुढील 15 दिवसाचा, तेव्हा आपल्याला स्पष्टपणे एक गोष्ट जाणवते या ठिकाणी, आणि ती म्हणजे भारताच्या या भागामध्ये सर्वाधिक पावसाची शक्यता आहे. त्यात महाराष्ट्राचा थोडा विदर्भाचा भाग येतोय आणि कोस्टल भागामध्ये थोडं पावसाचं प्रमाण असणार आहे. मात्र उर्वरित हा सर्व भाग हा कमी पावसाचा राहणार आहे. त्यामुळे स्थानिक वातावरणाचाच प्रभाव या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे जुलै महिन्यात आपल्याला खूप मोठे पाऊस महाराष्ट्रात होतील अशी शक्यता आता मावळली आहे. जर या हवामानात काही बदल झाला तरच चित्र पालटेल. एक पहिली गोष्ट लक्षात घ्या, जरी बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालं तरी ते डायरेक्ट महाराष्ट्रावर येणार नाही, कारण ते बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला तयार होत आहे. त्यामुळे त्याचा मार्ग हा अशा पद्धतीने उत्तरेकडून असणार आहे आणि त्यामुळे त्याचा थोडाफार विदर्भामध्ये या ठिकाणी आपल्याला फायदा होईल, बाकी विशेष फायदा होणार नाही. परंतु या सिस्टमकडे जे वारे खेचले जातील या ठिकाणी, त्यामुळे कोकण किनारपट्टीला थोडं पावसाचं प्रमाण वाढू शकतं. मग महाराष्ट्रामध्ये पाऊस कधी येईल तर जुलैमध्ये फार मोठे पाऊस महाराष्ट्रात कोकण वगळता किंवा विदर्भ वगळता होत नाहीत. पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाची शक्यता असते जुलैमध्ये. जसाही जुलैचा आखरी भाग म्हणजे 27, 28, 29, 30, 31 या 4 दिवसामध्ये जर काही बदल झाला, कारण शेवट जसा येतो जुलैचा तसा महाराष्ट्रावर पाऊस येण्याची शक्यता वाढायला लागते. तर त्या दृष्टीने आपण अंदाज बघूयात. आज 15 तारखेला महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणाची शक्यता अगदी पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणामध्ये आहे, मध्य महाराष्ट्रामध्ये आहे. केवळ एकाच मॉडेलने अंदाज दाखवलेला आहे, त्यामुळे त्याची शक्यता आणि मॉडेलही केवळ 50%च अंदाज देत आहेत. त्यामुळे आपण या अंदाजाची किती सत्यता आज अनुभवायला मिळते ते बघू. उद्याही हीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
17 तारखेलाही महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणाची शक्यता वाढते. मोठे पाऊस सध्या महाराष्ट्रामध्ये होतील अशी परिस्थिती नाही. 18 तारखेला देखील स्थानिक वातावरणास पोषक वातावरण आहे. 19 तारखेला याचा प्रभाव थोडा प्रभाव सोलापूर जिल्ह्यात दिसतोय. 20 तारखेपर्यंत वातावरण चांगलं आहे. 20 तारखेपर्यंत स्थानिक वातावरणाने पिकांना जीवदान मिळू शकतं. 21 तारखेलाही स्थानिक वातावरण अतिशय चांगलं आहे. मराठवाड्यामध्ये आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे, उत्तर महाराष्ट्र देखील आहे. जिथे स्थानिक वातावरणास पोषक स्थिती निर्माण होईल तिथेच तो पाऊस होणार आहे. 22 तारखेपासून मात्र याचंही प्रमाण कमी होतं आहे. 23लाही ते प्रमाण कमी आहे, 24लाही कमी आहे, 25लाही पावसाचं प्रमाण कमी आहे, 26लाही पावसाचं प्रमाण कमी आहे. 27 पासून पुन्हा एकदा स्थानिक वातावरणाचा प्रभाव वाढेल. म्हणजे पुन्हा 3-4 दिवस पावसाळी वातावरण असेल, परंतु किरकोळ वातावरण असणार आहे. मग ते 28ला पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. तेही उत्तरेकडून वाढते आणि मग 29ला त्याचा प्रभाव प्रत्यक्षात आपल्याला वाढताना दिसणार आहे. आणि मी तुम्हाला एक वाक्य सांगितलेलं आहे की जशी जुलैची अखेर येईल तसं महाराष्ट्रातील पावसाची शक्यता वाढत जाईल. आणि त्याचं मुख्य कारण असं आहे, आणि भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढेल तर कमी दाबाचे क्षेत्र हे जसे जसे दक्षिणेला तयार व्हायला लागतील आणि ते भारताच्या दिशेने सरकतील तर साहजिकच ते विशाखापट्टणमकडे येतील, इकडे गोव्याकडे येतील आणि यांच्या ट्रपमधून महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता वाढेल. त्यामुळे आता या वातावरणाची आपल्याला प्रतीक्षा असणार आहे. आणि या वातावरणाचा आपण आता एल निनोच्या वर्षामध्ये जर एमजिओ फॅक्टर असेल किंवा आयोडी पॉझिटिव्ह झाला तरच आपल्याला पावसाची आशा आहे. अन्यथा शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे मात्र पाऊस नाही. पीक करपण्याच्या मार्गावर आहे. पेरणी दुबार करण्याची वेळ येऊ शकते अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंतेचं वातावरण आहे. परंतु एल निनोच्या वर्षामध्ये असमान पावसाचं वितरण असतं. सर्व ठिकाणी सारखा पाऊस पडत नाही. महाराष्ट्रात जरी आज आपल्याला टक्केवारी ही अगदी 90च्या दरम्यान दिसत असली किंवा भारतामध्ये 80च्या दरम्यान दिसत असली तरी ही टक्केवारी अतिशय कमी भागात झालेल्या पावसाची आहे. सर्व देशातील पाऊस समान नाही. त्यामुळे अनेक राज्य, अनेक जिल्हे हे कोरडे आहेत आणि त्यामुळे हा एल निनो म्हणा किंवा तीव्र एल निनो म्हणा याचा प्रभाव भारतावर पडलेला आहे. तर याच्यातून सुटका आपली जर आपल्याला त्याला काउंटर करणारे घटक प्रभावित झाले, मग तो एमजिओ असेल किंवा आयोडी असेल, तरच आपल्याला या परिस्थितीतून आपली मुक्तता होईल, आपल्याला आपले वेळ वाचेल. अन्यथा परिस्थिती गंभीरच. परंतु तरी देखील आमचा अंदाज आहे की आयोडी सक्रिय होईल. एमजिओ फॅक्टर मध्ये मध्ये येतच असतो आणि आपल्या गरजेपुरता पाऊस येऊन जाईल. परंतु पिकांमध्ये वेळेला पाऊस न आल्यामुळे उत्पादनात मोठी घट होऊ शकते, हाच अंतिम निष्कर्ष आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.